पुण्यातील विमाननगर परिसरातून धार्मिक भेदभावाच्या आरोपांमुळे खळबळजनक बातमी समोर आली आहे। खासगी आयटी कंपनीतील कर्मचारी पवनकुमार बागडे यांनी कार्यस्थळी हिंदू धार्मिक प्रतीकांबाबत आक्षेप घेतला जात असल्याचा आणि आपल्याशी धार्मिक भेदभाव झाल्याचा आरोप केलाय। बागडे यांच्या तक्रारीनुसार त्यांना रुद्राक्ष आणि टिळा परिधान न करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तसेच ट्रेडिशनल डे साजरा करण्यास मनाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे। याबाबत त्यांनी HR विभाग तसेच पोलिसांकडे तक्रार केल्याचं सांगितलंय। तक्रार केल्यानंतर नोकरी सोडण्यासाठी दबाव आणण्यात आला आणि अखेर कंपनीने सेवेतून कमी केल्याचाही त्यांचा आरोप आहे। दरम्यान या आरोपांबाबत कंपनीची अधिकृत भूमिका अद्यापही समोर आलेली नाही, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। माझं नाव पवनकुमार गोपालराव बगाडे आहे। मी कॉन्सेंट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे विमाननगर या कंपनीमध्ये 26 जानेवारी 2026 मधनं काम करत होतो। इथे जो कॉन्सेंट्रिक्स आता इरवान शेख जे प्रोसेस हेड मॅनेजर आहेत, मोहसिन शेख, दिनाज तांबोली, नूरेन हक, आसिफ यांच्यावरती जो मी 8 मेला विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट दिली होती माझ्याबद्दल, म्हणजे रिलिजियस पार्शियलिटी आणि माझ्याबद्दल जो पार्शियलिटी होतोय तिथं माझं सर्टिफिकेशन होऊन सुद्धा मला मॅनेजर असाइन नाही केले, याबद्दल मी एक कंप्लेंट दिली होती मेंटल हॅरेसमेंट आणि पार्शियलिटीची। ठीक आहे, तर याबद्दल तिथे पोलीस स्टेशननी आसिफ या व्यक्तीवरती 352 आणि 353 या गुन्हा न्यू BNS याच्या अंतर्गत मध्ये गुन्हा घेतलेला आहे। गुन्हा घेऊन सुद्धा कंपनीने मला सस्पेन्शन वरती ठेवून माझे पूर्ण ऍक्सेस क्लोज करून तिथे कुठल्याही प्रकारची ऍक्शन्स जे आहे ते आसिफ